संकल्प घेतल्यास आणि त्यावर सातत्याने काम केल्यास काय चमत्कार घडू शकतो याविषयीची आजची लहानशी गोष्ट। नमस्कार मित्रांनो, मराठी मोटिवेशनल गोष्टींच्या सक्सेस मॅग्नेट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। साहिल नावाचा एक दुकानदार होता। त्याचं दुकान बऱ्यापैकी चाललं होतं। जीवन तसं आरामात चाललं होतं। ना खूप श्रीमंत ना खूप गरीब, मध्यमवर्गीय जीवनाचा गाडा हाकत तो दिवस रेटत होता। त्याने अनेकदा मोठमोठे संकल्प घेतले, मात्र एकही पाळला नाही। त्यामुळे त्याची बायको मात्र बरीच नाराज होती। ती एकदा साहिलला घेऊन एका गुरुपाशी गेली आणि आपला नवरा कसलाच संकल्प पाळत नाही, नियम तोडायची तर त्याला सवयच लागली म्हणून तक्रार केली। गुरुजींनी साहिलला संकल्पाचे महत्त्व सांगितले आणि फार मोठा नाही, तुला सहज शक्य होईल असा छोटासा संकल्प घे म्हणून आवाहन केलं। आता एका बाजूला बायको, दुसऱ्या बाजूला गुरुजी। काय करावं? संकल्प घेतल्याशिवाय काही सुटका नाही। विचार करता करता त्याला आपल्या दुकानासमोरील कुंभार आठवला। कुंभार रोज त्याचं गाढव दुकानासमोर बांधून आपलं काम करत बसायचा। साहिल मनात हसला आणि म्हणाला, मी संकल्प घ्यायला तयार आहे। गुरुजी आनंदी झाले। बायकोने खुशीत येऊन संकल्प जाहीर करायला सांगितलं। साहिल म्हणाला, मी रोज दुकानात जाईन, पण जोपर्यंत कुंभाराचं गाढव पाहणार नाही तोपर्यंत दुपारचं जेवण करणार नाही। बायकोला साहिलची चालाकी समजली। गुरुजीही निरुत्तर, पण करणार काय? घेतलेला संकल्प पाळ म्हणून आशीर्वाद दिला आणि साहिल बायकोसह घरी आला। आता रोज साहिल जेवणाचा डबा घेऊन दुकानात जाई। जेवण्यापूर्वी दुकानातून गाढवाचं दर्शन घेई आणि स्वतःवर खुश होऊन जेवण करी। संकल्प पाळण्यात त्याला मजा येऊ लागली। आठवडा, महिना, 2 महिने, 3 महिने, एकही दिवस गाढवाच्या दर्शनाशिवाय साहिल जेवला नाही आणि रोज न चुकता बायकोला संकल्प पाळत असल्याच्या फुशारक्याही मारून दाखवायचा। त्याला आता या दिनक्रमाची सवय लागली होती। जेवणाची वेळ होताच पहिली गाढव पाहिला की मग आनंदात जेवण। त्यालाही मजा येत होती। मात्र एक दिवस जेवणाची वेळ झाली पण गाढव दिसला नाही। थोडा वेळ वाट पाहिली, मात्र गाढव आला नाही। साहिल भुकेने वैतागला। दुकानातून उठून कुंभाराच्या घरी गेला। हाक मारली तर कुंभाराची बायको म्हणाली, ते नदीजवळ माती आणायला सकाळीच गेलेत, काय कोणास ठाऊक, पण आज थोडा उशीर झालाय। साहिल सरळ नदीच्या दिशेने गेला। संकल्प तोडायचा नाही, गाढव पाहूनच जेवायचं असं ठरवून तो नदीजवळ आला। कुंभार आणि त्याचं गाढव दिसताच मोठ्याने ओरडला, मी पाहिलं। ते ऐकताच कुंभार तिकडून मोठ्याने ओरडला, अरे पाहिलंस तर थांब, कुणाला सांगू नकोस, अर्धा तुला अर्धा मला वाटून घेऊ, ये इकडे। साहिल तिथे गेला आणि पाहिलं तर कुंभाराला माती खणताना सोन्याने भरलेला हंडा सापडलेला। अर्धा वाटा घेऊन तो घरी आला। साधा गाढव पाहून जेवण करायचा संकल्प। एक संकल्प पाळण्याच्या नियमामुळे साहिलचं जीवन बदललं। मित्रांनो, आपणही आपल्या जीवनात काही नियम, काही संकल्प पाळावे। जीवन एका दिवसात बदलत नसते। सातत्याने प्रयत्न केल्यास मात्र आयुष्यात आमूलाग्र बदल घडतात। गोष्ट आवडल्यास नक्की कमेंट करून कळवा। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि कमेंट करून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। धन्यवाद।